शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर आता सोयाबीन असेल, कापूस असेल आणि ते नाफेड किंवा CCI कडे जर विक्री करायची असेल, तर त्या पिकाची नोंद आपल्या 7/12 वर असणं गरजेचं आहे. मात्र मागच्या खरीपाच्या सीझनमध्ये जे काही ई-पीक पाहणीचं ॲप आहे, ते व्यवस्थित न चालल्यामुळे बरेचसे शेतकरी हे नोंदणीपासून वंचित राहिले होते. अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आणि त्याचबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओमधून घ्यायची. तत्पूर्वी तुमचं वेणुगंगा शेती योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्याची नोंदणी राहिली होती आणि नोंदणी नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांना जे जे काही पीक असेल, आपलं सोयाबीन असेल, आता कापूस असेल, हे पिकं विक्री करण्यासाठी अडचण येत होती. कारण आपल्याला जर हे नाफेडवर किंवा CCIच्या केंद्रावर विक्री करायचे असले तर याची नोंद लागते 7/12 आणि ते ई-पीक पाहणीचं ॲप नेमकं त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला ई-पीक पाहणी करायची त्यावेळेस ते काही चलत नाही. त्या वावराचं लोकेशनच घेत नाही. अशा 12 भानगडी या चलत राहतात आणि याच मुद्द्यावर विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित झाला. कारण बऱ्याच शेतकऱ्याला या माध्यमातून नोंदणी करता येणं, विकायचंय त्या भावामध्ये ते विकता येईन, म्हणून त्या शेतकऱ्यांसाठी महसूल मंत्री बावनकुळे यांनी एक घोषणा केलेली की ज्या ज्या शेतकऱ्यांची अशी ई-पीक पाहणीची नोंद राहिली असेल, आता तर नवीन याच्यात ई-पीक पाहणी ॲप काय चालू करता येणार नाही, मात्र त्या शेतकऱ्यांना नोंदणीची सुविधा दिली जाणार आहे आणि नोंदणी केल्याच्या नंतर त्यांची पडताळणी झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना आपला जो काही शेतमाल असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, हे विक्री करेपर्यंत आपल्याला 15 जानेवारी पर्यंत याची नोंदणी करता येणार आहे. आता नोंदणी कशी करायची, काय करायची, तलाठ्याकडे करायची का तहसीलकडे करायची, याबाबतची सविस्तर माहिती आल्याच्या नंतर आपण त्याबाबतचा सुद्धा नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू. मात्र आतापर्यंत तुमची नोंदणी तुम्ही झालेली आहे का, तुम्ही सोयाबीन कापूस विक्री केलंय का नाही केलंय, याची माहिती नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.